नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी या प्रकरणाचा मोड हा पार्ट आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण या मोडचे प्रॅक्टिस सेट 6.3 मधील 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आज आपण राहिलेले 2 प्रश्न सोडवणार आहोत. मोड कसा काढायचा बघा. Question number 3. Grouped frequency distribution of supply of milk to hotels and the number of hotels in given in the following table. Find the mode of the supply of milk. हा टेबल दिलाय आपल्याला. मिल्क दिले इन लिटर आणि नंबर ऑफ हॉटेल्स, म्हणजे 1 ते 3 लिटर दूध मिल्क आहे ते किती हॉटेलला पुरवलं जातं? 7 हॉटेल्समध्ये पुरवलं जातं. 3 ते 5 लिटर दुधाचा सप्लाय हा 5 हॉटेलमध्ये केला जातो. 5 ते 7 लिटर दुधाचा सप्लाय हा 15 हॉटेलमध्ये केला जातो. 7 ते 9 लिटर दुधाचा सप्लाय हा कुठे केला जातो? 20 हॉटेलमध्ये केला जातो. 9 ते 11 लिटर दुधाचा सप्लाय हा 35 हॉटेलमध्ये केला जातो. 35 हॉटेल आणि 11 to 13 एवढ्या दुधाचा सप्लाय हा 18 हॉटेल्सला केला जातो. तर तुम्हाला मोड काढायचा. हा टेबल पाहणे हे क्लासेस कसे आहेत, कंटिन्युअस आहेत का, पहा आहेत का नाही सांगा बघा. 1 to 3 याचं अप्पर लिमिट आणि या क्लासचं लोअर लिमिट सारखंच आहे. या क्लासचं अप्पर लिमिट आणि त्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट सारखंच आहे. इथं 7 7 9 9 11 11 म्हणजे हे क्लासेस कंटिन्युअस क्लासेस आहेत. त्यामुळं या क्लासेसला काही करायचं नाही. जर कंटिन्युअस नसतील तर कंटिन्युअस करून घ्या. हा टेबल असाच ठेवला तर चालेल किंवा या टेबलला मी या ठिकाणी व्हर्टिकल करून देतो, उभा करतो. मिल्क इन लिटर इथे दिले, हेच आकडे मी जसच्या तसे लिहिले आणि नंबर ऑफ हॉटेल्स या ठिकाणी दिले ते पण जशीच्या तसे लिहिलेले आहे. यानंतर काय करायचं, यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ हॉटेल्स, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे? एफ आय बरं का, हे असते फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम कोणता आकडा आहे? 7 5 यातला कुठला आहे? 35 हा मॅक्झिमम आहे फ्रिक्वेन्सी. हा 35 हा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असणारा क्लास कोणता आहे? मग 9 to 11. 9 to 11 हा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असणारा क्लास आहे. मी तुम्ही from the table we note that the maximum hotels frequency म्हणजे हॉटेल्स आहेत, हॉटेल्स 35 is of supply of milk 9 to 11 लिटर. या 35 हॉटेलला किती दूध पुरवलं जातं? 9 ते 11 लिटर. Therefore, so the modal class is 9 to 11 आणि 9 ते 11 हा जो क्लास आहे त्याला काय म्हणायचं? मोडल क्लास असं म्हणतात. लिहितो मी त्या ठिकाणी मोडल क्लास लिहिलं. पुढं हा जर मॉडेल क्लास असेल तर या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे रे? 30. त्याला काय म्हणायचं? F1 म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? F1 म्हणायचं. त्याचा प्रिसिडिंग क्लास कोणता आहे? 7 to 9. या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 20. किती आहे? 20. त्याला काय म्हणायचं? F0 म्हणायचं. जो मॉडेल क्लास आहे त्याच्या नंतरचा क्लास कोणता? 11 to 30. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 80. त्याला काय म्हणायचं? कशाने दाखवायची? F2 न दाखवायची. समजलं? हे जे मी लिहिले ना इथं मॉडेल क्लास, हे F0 F1 F2, हे तुम्ही हा उभा टेबल न करता याच्यातच लिहिलं तरी चालेल.
हा तुम्ही तुमच्या वही टाकायचा किंवा पेपरमध्ये, प्रश्नपत्रिकेत असेल किंवा पुस्तकात आहे तो तुम्ही वहीमध्ये आखायचा आहे. याच्यात आडवा जर लिहिलं तरी चालेल. पुढं फॉर्म्युला मग आपला काय फॉर्म्युला, एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. पहिला आपण सगळे काय ही माहिती लिहून घेऊ आधी इन्फॉर्मेशन. एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. मॉडेल क्लास काय 9 to 11, त्याचं लोअर लिमिट काय 9. पुढं F1 फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास किती आहे 35. F0 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास. त्या मॉडेल क्लासच्या अगोदरचा क्लास 17 आहे त्याची फ्रिक्वेन्सी 20, त्याला F0 ला लागते. F2 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडेल क्लास. त्या मॉडेल क्लासच्या नंतरचा क्लास 11 to 30 त्याची फ्रिक्वेन्सी 80, तिला F2 ला लागते. आणि हा जो मॉडेल क्लास आहे ना त्याचा क्लास इंटरवल काढायचा, त्याला एच म्हणतात. तो किती अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास मायनस लोअर क्लास लिमिट ऑफ द क्लास 11 मायनस 9 किती येतं 2 येतं. म्हणून एच ची व्हॅल्यू काय आली, त्या सगळ्या व्हॅल्यू मिळवल्या एल, F1, F0, F2 आणि एच. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय फॉर्म्युला आपला, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. ठेवा यामध्ये व्हॅल्यू, एल ची व्हॅल्यू किती आहे 9, F1 35 मायनस F0 20 ठीक आहे अपॉन 2F1 2 into F1 is 35 मायनस F0 किती आहे 20 मायनस F2 किती आहे 80 इंटू एच. एच म्हणजे काय क्लास इंटरवल किती आहे 2. करायचे आकडेमोड खाली 9 प्लस 35 मायनस 20 15 अपॉन 2 into 35 70 मायनस 20 मायनस 80 मल्टीप्लाय बाय 9 प्लस 15 अपॉन 70 मायनस 20 किती येतं 50 50 मायनस 18 32 मल्टीप्लाय बाय हात भागाकार करून त्याला गुणिले 2 करा किती येतं 15 अपॉन 32. कसं काय आलं 2 into 1 is 2 2 into 16 म्हणून हा 16 आहे 15 अपॉन 16 म्हणून 9 प्लस 15 अपॉन 16 0.9375. करा ऍडिशन यांची which is equal to 9.9375. अप्रॉक्सिमेटली अंदाजित हे कसं लिहिता येईल 9.93 च्या पुढं हा 5 पेक्षा मोठा आकडा आहे म्हणजे पुढचे सगळे कॅन्सल करू आणि या 3 ला 4 करू 9.94. काय आलं हा मोड आला, काय आला मोड. कशाचा मोड आहे हा मिल्कचा. मिल्क कशामध्ये आहे लिटर मध्ये म्हणून या ठिकाणी मोड इज इक्वल टू काय therefore the mode of the supply of milk is equal to 9.94 liter. अडचण नाही. चला पुढे आणखी एक उदाहरण आपण शेवटचं. क्वेश्चन नंबर 4. The following frequency distribution table gives the ages of 200 patients treated in a hospital in a week.
एका आठवड्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जेवढ्या पेशंटला ट्रीटमेंट केली त्यापैकी 200 पेशंटची वयांचा विचार या ठिकाणी केला. फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ दी पेशंट. बघा या ठिकाणी टेबल काय दिला, एज इन इयर्स लेस दॅन 5 इयर्स, 5 वर्षापेक्षा लहान वय असणारे पेशंट 38 आहे. ज्यांचं वय 5 to 9 आहे असे पेशंट 32 आहे. ज्यांचे एज 10 to 14 आहे असे 50 आहे. इन एज ग्रुप 50 into 19, 36 patients. In age group 20 to 24, there are 24 patients. 25 to 29, 20 patients. पहिल्यांदा नेहमी पाहायचं ते क्लासकडे, क्लासेस कसे कंटिन्युअस आहेत किंवा नाही हे पाहायचं. बघा या ठिकाणी लेस द्यान 5 म्हणजे 5चा समावेश आहे का रे त्यात? नाही, 5चा समावेश नाही. लेस दॅन 5, 5 पेक्षा लहान वय असणार, कमी वय असणार. किती पेशंट आहेत? 30. 5 to 9, 10 to 14 या ठिकाणी बघा लेस दॅन 5, यात 5 आहे का? नाही. पण दुसऱ्या क्लासमध्ये बघा लोअर लिमिट काय 5 आहे. म्हणजे यामध्ये लोअर लिमिट 5, अप्पर लिमिट 5 आहे का? नाही. पण यात मात्र लोअर लिमिट 5 आहे. या दोन क्लासचे बघा, याचं अप्पर लिमिट 9 आहे तर या क्लासचं लोअर लिमिट 10 आहे. फरक आहे दोघांमध्ये. कंटिन्यू आहे का? नाही. एकनं इथं वाढलाय, 14 पेक्षा एकनं वाढलाय, 19 पेक्षा एकनं वाढलाय, म्हणजे हे कंटिन्युअस क्लासेस नाही. मग काय करायचं? पहिल्यांदा क्लासेस कंटिन्युअस करून घ्यायचे. तर या टेबलला तुम्ही उभा टेबल करतो, आडवा केला तरी चालेल. उभा टेबल पहिला एज इन इयर्स, दुसरा कॉलम कंटिन्युअस क्लासेस आणि तिसरा कॉलम आपला नंबर ऑफ पेशंट. उभा कॉलम एज इन इयर्स लेस दॅन 5, 5 पेक्षा लहान किती असेल? 0 ते 4 असते. 0 ते 4 म्हणून एज इन इयर्स 0 to 4. कंटिन्युअस क्लासेस पुन्हा करू. तर हे लिहा सगळे एज इन इयर्स, हे सगळे लक्षात असलेले. पहिले लेस दॅन 5 बद्दल काय लिहिलंय? 0 to 4. अडचण. आता हे क्लासेस कंटिन्युअस कसे करायचे झालं आपल्या मीडियन मध्ये पण एक उदाहरण असं झालं आपलं. कसं करायचं बघा, ह्या पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट बघा किती आहे? 4. तर दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट किती आहे? 5. या 5 - 4 करा, किती येतं? 1. डिवायडेड बाय 2 करा, किती येतं? 0.5. आता काय करायचं? याच्यापेक्षा या लोअर लिमिट मधनं 0.5 हे मायनस करायचं आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 हे ऍड करायचं. हा काय करतोय? लोअर लिमिट मधनं मायनस करायचं आणि अप्पर लिमिट मध्ये ऍड करायचं. मग या 0 मधनं जर मायनस केलं तर काय येतं? -0.5. पण काय रे हे? एज आहे. एज कधी निगेटिव्ह असतं का? नाही. म्हणून -0.5 मी न घेता 0.4, 0 तसा असतो. याच्यात 0.5 ऍड करा. 4 + 0.5, 4.5. हा पहिला क्लास. दुसरा क्लास मध्ये बघा, याच्यामधून 0.5 मायनस करा 5 मधून 4.9 मध्ये ऍड करा 0.5, 9. 10 मधनं मायनस करा 0.5, 9. 14 मध्ये 0.5 ऍड करा 14 + 15 मधनं 0.5 मायनस करा 14.5. 19 मध्ये ऍड करा 19.5. 20 मध्ये मायनस करा 19 + 5.5. 24 मध्ये ऍड करा 24.
25 मधनं मायनस करा 24.5 आणि 29 मध्ये ऍड करा 29. कसले क्लासेस झाले? कंटिन्यू. फ्रिक्वेन्सी दिलेलीच आहे तुम्हाला, ती तशीच लिहायची त्याच्या क्लासची. फ्रिक्वेन्सी म्हणजे या ठिकाणी काय? नंबर ऑफ स्टेशन. अडचण पुढं आपण मग या ठिकाणी बघा, हायेस्ट किंवा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रिपीटेड, जास्तीत जास्त रिपीट कोणता क्लास झालेला आहे? हायेस्ट किती आहे आपलं? मला वाटतं 50 हा हायेस्ट. कोणता क्लास आहे रे तो? आता हा नवीन घ्यायचा कंटिन्युअस क्लास कन्सिडर करा. 9.5 टू 14 म्हणजे हा कसला क्लास झाला? मॉडल क्लास. हा कसला क्लास झाला? मॉडल क्लास. फ्रॉम द टेबल we note that the maximum patients 50 in the age group, कोणत्या एज ग्रुपचे आहेत? 9.5 to 14.5 years. So the model class is 9.5 to 14.5. त्याला म्हणतो मी मॉडल क्लास. मॉडल. आता या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50. त्याला काय म्हणतो आपण? F1 म्हणतो. त्याचा प्रिसिडिंग क्लास म्हणजे अगोदरचा क्लास कोणता? 4.5 टू 9. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 30. तर कशाने डिनोट करायचे आहे? F0. मॉडल क्लासच्या नंतरचा क्लास कोणता आहे? 14.5 टू 19. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 36. त्या फ्रिक्वेन्सीला F2 म्हणायचं. समजलं? आता आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये जी काही एल, F1, F0, F2 आणि H आहे त्यांच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. मग या ठिकाणी बघा, पहिला एल. एल म्हणजे काय असतो? लोअर क्लास लिमिट ऑफ दी मॉडल क्लास. मॉडल क्लास कोणता आहे आपला? 9.5 टू 14. याचा लोअर क्लास लिमिट किती आहे? 9.5. हा नाही बरं का विचारात घ्यायचा, ओल्ड वाला नाही, नवीन आपला कंटिन्युअस वाला कन्सिडर करा. 9.5 आता F1 किती आहे रे? 50. F1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दी मॉडल क्लास. किती? F0 लिहा 30. F0 म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ दी क्लास, मॉडल क्लास preceding the model, the class preceding the model class is 30. F2 काय? F2 frequency of the class succeeding the model class. हा मॉडल क्लास आहे ना, त्याच्यानंतरचा क्लास 14.5 to 19.5. याची फ्रिक्वेन्सी 36 म्हणून 36. शेवटी एच म्हणजे काय? क्लास इंटरवल. कुणाचं? मॉडल क्लास. कोणता मॉडल क्लास आहे? 9.5 टू 14. करा यांची वजाबाकी. 14.5 मधनं 9.5 मायनस करा. किती येतं? 5 येतं. म्हणून याचं एचची व्हॅल्यू किती आली? 5. अडचण? या फॉर्म्युला आता काय फॉर्म्युला आपला? मोड इज इक्वल टू एल प्लस in the bracket F1 minus F0 upon 2F1 minus F0 minus F2 into H. फॉर्म्युले 5 पाहिजे बरं का? आतापर्यंत किती फॉर्म्युले झाले आपले? मीनचे 3 फॉर्म्युले झाले. मीनचे 3 झाले. एक डायरेक्ट मीन साठी, दुसरा अज्युम्ड मीन साठी, तिसरा स्टेप डेव्हिएशन मेथड. पुढे मेडियनचा एक फॉर्म्युला झाला आणि हा 5वा फॉर्म्युला आपण मोडचा पाहतो. याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवू आपण. ठेवा. एलची व्हॅल्यू काय? 9.5 इन ब्रॅकेट प्लस इन ब्रॅकेट F1 50 मायनस F0 32 डिवायडेड बाय 2F1 म्हणजे 2 into F1 is 50 minus F0 32 minus F2 36. सगळ्या व्हॅल्यू इथे त्यात वेगळं काही लिहिलेलं नाही.
करा आकडेमोडीची 9.5 plus 50 minus 32 18 upon 2 into 50 100 minus 32 minus 36 into 5 is equal to 9.5 plus 18 upon 100 minus 32 minus 36 76 multiplied by 5 9.5 प्लस या दोघांचा भागाकार करा आणि त्याला 5 मल्टिप्लाय 2.8125 करा या दोघांचे ऍडिशन 12.3125 12.3125 हेच आपण अप्रॉक्सिमेटली कसं लिहित आहे 12.12 दोन म्हणजे हा 5 पेक्षा लहान आहे पण हा तसाच ठेवा 30 जर हा 2च्या ठिकाणी 5 पेक्षा मोठी संख्या असते तर आपण 32 केला झालं उत्तर मग हे काय आलं रे therefore the mode of the ages of the patient is equal to 12.31 काय रे years वैध years अर्थ म्हणजे प्रॅक्टिस 6.3 मध्ये दोन्ही प्रश्न आपण म्हणजे एकंदरीत आपल्या या ठिकाणी मोडचे 4 उदाहरणं आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि प्रॅक्टिस 6.3 संपली तर आतापर्यंत झालेला 6.1 6.2 6.3 मध्ये सर्व उदाहरणं पुन्हा एकदा घरी समजलं नसेल तर व्हिडिओना पुन्हा पहा हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँड अप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब